2010 सालचीच एक गोष्ट आहे. मी त्या गावात पोचले आणि शाळा झाली, शिकवून झालं. तोपर्यंत एका भाड्याच्या गाडीची व्यवस्था झालेली होती आणि त्या शिकवून मी जेव्हा परत जात होते, 16 ऑगस्ट 2010 ही तारीख होती. आदल्या दिवशी 15 ऑगस्टला ध्वजारोहण तिथे झालेलं होतं आणि तो जो ध्वजस्तंभ होता त्याच्या आसपास रांगोळी विखरलेली, फुलं पडलेली. आणि मी त्या गावातनं जेव्हा परत जायला लागले, अंगणवाडीची एक कार्यकर्ती माझ्या मागे धावत आली आणि म्हणाली, दीदी, आपल्या गावातली एक आदिवासी स्त्री आहे, 5 दिवसाचं तिचं मूल आहे आणि खूप सिरियस आहे. तुम्ही त्या मुलाला दवाखान्यात घेऊन जाल का तुमच्या गाडीतून? म्हटलं ठीक आहे, घेऊन जाते. आणि त्या मुलाला घेण्यासाठी म्हणून मी जेव्हा त्या सरकारी शाळेजवळ पोचले, म्हटलं कुठे आहे ती बाई? सरकारी शाळेजवळ. त्या ध्वजस्तंभाजवळ जेव्हा मी पोचले तेव्हा मला वाटलं की आम्हाला स्वातंत्र्य मिळून इतकी वर्ष झाली, पण आम्ही आजही जिथे आहोत तिथेच आहोत. आमच्या आयुष्यात काही बदल झालेलाच नाही. कम्युनिकेशन वाढलं असेल, टी व्ही घरोघर आले असतील, पण ज्या मूलभूत सुविधा आहेत त्या आमच्यापर्यंत पोचलेल्या नाही आहेत. मग असं असताना मी आणखी काय करू शकते? त्या बाईला गाडीत घ्यायचं म्हणून जेव्हा मी तिला म्हटलं की ते बाळाला आधी माझ्या हातात दे, तू गाडीत बैस, मग मी त्या बाळाला तुझ्या हातात देते आणि मग मी गाडीत बसते. त्याप्रमाणे तिने त्या बाळाला माझ्या हातात दिलं आणि आजही आठवणीने माझ्या अंगावर शहारे येत आहेत. माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच मी एका मृत बालकाला माझ्या हातात घेतलेलं होतं. कडक झालेलं होतं, हालचाल नव्हती. जनरली एक छोटं बाळ जेव्हा एका हातातून दुसऱ्या हातात जातं तेव्हा थोडीफार का होईना हालचाल होते, पण ती हालचाल नव्हती. गाडीत बसल्यावर मी त्या बाईला म्हटलं की तुझा नवरा का नाही आला? ती म्हणाली, आजकाल पावसाचे दिवस आहेत ना, मजुरी रोज मिळत नाही आणि माझी डिलिव्हरी जरा लवकर झाली 1-2 महिने आधी, सासू पण पोचलेली नाही आहे आणि मग पैसे कसे मिळणार ना, म्हणून तो काही आला नाही. आणि तुमची गाडी होती ना, तुम्ही आहात ना. त्यावेळी मैं हूं ना हा जो एहसास असतो तो खूप आतून झालेला होता की काहीतरी कारण आहे की आपण नाशिकसारखं गाव सोडून अत्यंत अपरिचित अशा गावामध्ये येऊन पोचलेलो होतो. दवाखान्यात नेल्यानंतर डॉक्टर म्हणाले सकाळी 4-5च्या सुमारास ते बाळ गेलेलं आहे, त्याला कावीळ झालेली आहे आणि आता काही उपयोग नाही. तेव्हा असं वाटलं की फक्त शिक्षणाची सोय देऊन उपयोगी आहे का? आपल्याला मेडिकल फॅसिलिटीज पण या मुलांना द्यायला पाहिजेत, या समाजाला द्यायला पाहिजेत. पण मग ते कसं करणार? खूप विचार केल्यानंतर खूप जणांनी जे काय सल्ले दिले, तुला एकटीला हे झेपणारं नाही, तुझ्या पेन्शनमधनं हे भागणारं नाही. आणि मुळात माझी पेन्शन 3 वर्षांनी सुरू झाली, कारण आपल्या पोस्टल डिपार्टमेंटनी स्टेट बँक ऑफ इंडिया शिवाजीनगर नाशिकच्या ऐवजी माझे डॉक्युमेंट स्टेट बँक ऑफ इंडिया शिवाजीनगर पुण्याला पाठवले आणि त्यांना ते खूप आवडले, तर त्यांनी 3 वर्ष ते सांभाळून ठेवले. तर या अशा परिस्थितीत मला ते झेपणारही नव्हतं. मग ठरलं की संस्था स्थापन करायची आणि मग निमाड अभ्युदय नावाने आम्ही संस्था रजिस्टर केली. तोपर्यंत पुस्तक बऱ्यापैकी प्रसिद्ध झालेलं होतं, लोकांना ते आवडत होतं, लोकांकडनं पण प्रतिसाद यायला लागला आणि त्या ज्या काही 15 गावांमध्ये काम होतं ते काम सुरू झालं. आणखी एक विलक्षण घटना 2012 साली झाली. 23 जानेवारी 2012 आमच्या या लेपा गावामध्ये तलवार बाबा नावाचे एक नागा साधू राहायचे. कमरेला तलवार, डोळ्यात सुरमा, जटाधारी, जटा सोडल्या तर त्या पोटरीच्याही खाली जातील इतक्या लांब, अंगाला राख फासलेली, कमरेला फक्त टॉवेल गुंडाळलेला आणि तापट स्वभाव असे गावात प्रसिद्ध होते. मी कधी त्यांच्या वाटेला गेले नव्हते. एक दिवस त्यांचा निरोप आला 23 जानेवारीला. लेपा गावातल्या आमच्या शिक्षिकेला त्यांनी सांगितलं की जा तेरी दीदी को बुला. आणि मी दुसऱ्या गावामध्ये शिकवत होते.
तर मी विचारलं काय काम आहे विचारून घे, तुला जमत असेल तर कर, नाही तर मी दुपारी भेटेन, मी आता अंमलात ह्या गावात शिकवते. ती म्हणाली नाही नाही दीदी ते काय ऐकत नाही, तर मला भीती वाटते, तुम्ही ताबडतोब या. दिग्विजय बरोबर होता आमचा प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर. आणखी 1-2 आमचे कार्यकर्ते होते. आम्ही त्या गावात पुन्हा अंमलात राहून लेपाला येऊन पोचलो. आणि लेपाला पोचल्यानंतर त्या बाबांकडे मी गेले. आणि या साधू संन्यासी लोकांची एक वेगळी भाषा असते. बाबा क्यों बुलाया असं नसतं म्हणायचं, हात जोडायचे असतात आणि म्हणायचं की बाबा क्या आदेश आहे. त्याप्रमाणे त्यांच्या भाषेत मी नमस्कार केला, क्या आदेश आहे विचारलं. ते काही बोलले नाही. त्यांनी त्यांच्या पिशवीतनं काही डॉक्युमेंट्स काढले आणि ते माझ्या हातात दिले. ते मी उघडून पाहिले तर ते त्यांच्या पुनर्वास, त्यांचा जो त्या धरणामुळे जो पुनर्वास झालेला आहे त्या गावात, म्हणजे सध्या जिथे मी राहते त्या ठिकाणाचे डॉक्युमेंट्स होते, जे सरकारने त्यांना पुनर्वसनासाठी म्हणून दिले होते. त्यांच्या प्लॉटचे कागदपत्र होते आणि 60 बाय 90 स्क्वेअर फुटाचा तो, म्हणजे 5400 स्क्वेअर फुटाचा प्लॉट, त्याचे ते कागदपत्र होते. तर मला कळलं नाही हे कागदपत्र मला का देत आहेत. मला वाटलं मी मंडलेश्वरला राहते, कदाचित त्यांना याच्या फोटोकॉपी करून पाहिजे असतील. म्हटलं बाबा इसका क्या करना है, इसका फोटोकॉपी निकालनी है क्या. ते म्हणे नाही. मग मला वाटलं की त्यांना वाचता येत नसावं. म्हटले इसको पडके सुनाव क्या. माझ्याकडे असं बघितलं, हसले आणि म्हणे मैं अंग्रेजी बोल भी सकता हूँ. म्हटले इसका करना क्या फिर. मैं बेटा 3 साल से मैं तुम्हारी मेहनत देख रहा हूँ और सबसे बड़ी बात इस गांव के बच्चों में परिवर्तन देख रहा हूँ, और इसलिए मैंने सोचा कि ये जो आश्रम मैंने बनाया है, मैं रहने के लिए तो गया नहीं वहाँ पे, लेकिन ये आश्रम और प्लॉट आज से मैं तेरे बच्चों के लिए दान दे रहा हूँ. आज त्या दिवसापर्यंत मी कधीही त्यांच्याशी बोललेले नव्हते. आपण लहानपणापासून आपल्या आईवडिलांच्या तोंडून ऐकत आलो ना की आपण काही चूक केली तर आई म्हणायची की तुला असं वाटतं की कोणी पाहिलं नाही, पण तो बघतोय ना वरतून. तर तसं हे जे काम आहे, हे काम बघणारे पण डोळे अनेक असतात. तर हात थरथरत होते, हो म्हणायचं नाही म्हणायचं, एक तर नागा साधू आहे काय भरोसा. पण तरी ते कागद हातात घेतले. मला वाटलं की 2-4 दिवसांनी त्यांचा मूड बदलेल आणि मग ते परत म्हणतील की मेरे कागज वापस दे दो. पण उलट त्यांचे रोज़ मला निरोप यायचे की इसका डॉक्यूमेंटेशन करना है, अपने को कोर्ट में जाना है, इसकी रजिस्ट्री करनी है, इसका दानपत्र बनाना है, तो कब चले. मी 1 महिना पूर्ण त्याची चौकशी केली की खरंच यांचं इंटेन्शन काय आहे. धरण विभागाचं जे ऑफिस होतं त्यांना विचारलं, ते म्हणाले की चांगल्या कामासाठी देत असतील तर घ्या. त्यांनी ते आम्हाला एनकरेज केलं की तुम्ही घ्या ते. आणि शेवटी 1 महिन्यानी त्याचं डॉक्युमेंटेशन झालं संस्थेच्या नावाने. आणि डॉक्युमेंटेशनच्या वेळी मी त्यांना म्हटलं की बाबा मैं आज हूँ कल नहीं, मेरे नाम पे मुझे ये नहीं चाहिए, ये संस्था के नाम से चाहिए. तर आधी ते मला जेव्हा नाव विचारलं मला तिथे त्या रजिस्ट्री ऑफिसमध्ये, तर मी म्हटलं माझ्या नावाने नको आहेत. आणि त्यावेळी मी ते बाबांनाही म्हणाले की बाबा जिसका नाम मालूम नहीं है, जिसका पता मालूम नहीं है, इसको ऐसे अनजान व्यक्ति को आप इतनी बड़ी प्रॉपर्टी दान में दे रहे. 5400 स्क्वेअर फुटाचा प्लॉट सोपी गोष्ट नाही आहे आणि त्याच्यावर 2500 स्क्वेअर फुटाचं बांधकाम झालेलं होतं. ते म्हणे मेरा विश्वास आहे. आणि संस्थेच्या नावाने ते कागदपत्र तयार झाले. मला वाटलं की आता इतक्या लांब रोज मंडलेश्वर लेपा येणं जाणं करण्यापेक्षा मीच तिथे जाते. आणि मीच तिथे जाते म्हटल्या जाऊन राहते. तोपर्यंत दिग्विजय जो आमचा प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर, दिग्विजय थोडं खडे हो जाओ. आमचे पूर्ण व्यवस्थापन आणि बांधकाम PR हे सगळं काम तो सांभाळतो. तर म्हटलं मी तिथे राहायला जाते, माझा वेळ वाचेल. आणि रोजचा 20-25 किलोमीटरचा प्रवास करून मी थकते. 20-25 किलोमीटर जाणं परत येणं, 50 किलोमीटर अत्यंत वाईट रस्त्याचा प्रवास आहे. तर मी तिथे
तिथेच राहायला जाते. माझ्या आसपास एकही घर नव्हतं. आणि पहिल्या दिवशी जेव्हा मी तिथे गेले, दरवाजा एक खोली अशी उघडीच होती, पण अर्धवट दरवाजा लागलेला होता. तो दरवाजा उघडून जेव्हा मी आत गेले तेव्हा आतमध्ये 2 घोरपडी मजेत खेळत होत्या. म्हटलं मला निसर्ग आवडतो ना, घे भरभरून घे, असा एक देवाचाही संकेत असावा. साप आजही 8-8 फुटी साप आहेत. आजही अनेक प्राणी तिथे आहेत. कुत्र्यांपेक्षा कोल्ह्यांची संख्या जास्ती आहे. सापांची, विंचवांची संख्या जास्ती आहे. आणि हे असं सगळं तिथे होतं. तरीसुद्धा जाण्याचा निर्णय घेतला आणि माझ्याबरोबर 6वी शिकणारी 3 मुलं तिथे राहायला तयार झाली. त्याच्यातला एक इथे आहे. शंकर आहे का? शंकर काय? 6वीत असताना हा मुलगा माझ्याबरोबर राहायला आला आणि आता MSc हॉर्टिकल्चर आणि सीड टेक्नॉलॉजी करतोय. या मुलांनी आमचं जे व्यवसाय प्रशिक्षण केंद्र आहे त्याची बरीचशी जबाबदारी स्वीकारलेली आहे आणि त्यांचा तो आता मार्गदर्शक म्हणून काम करतो. या मुलाचं आणखी एक वैशिष्ट्य असं आहे की हा 11वीत असताना यांनी स्वतःच्या डोक्याने काही कोणाचं आणखी बघून एक सोलर ड्रायर तयार केला होता. आणि योगायोग असा की NCERT आणि मध्य प्रदेश एज्युकेशन बोर्ड दोघांनी मिळून एकत्र एक सायन्स प्रोजेक्टची कॉम्पिटिशन घेतली होती. त्याच्यात त्याला स्टेट लेवलचं पहिलं अवॉर्ड मिळालं. आणि मग त्याला जरा एक छंद लागला की आणखी कोण सोलर ड्रायर बनवते, आणखी कोण काय काम करते या क्षेत्रात. हे नेटवर सर्च करता करता त्याच्या लक्षात आलं की भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटरसुद्धा अशा प्रकारचे सोलर ड्रायर्स बनवतात. तर ते आपल्याला बघता येईल का अशी चौकशी करण्यासाठी त्यांनी आणि राघव नावाच्या एका मुलांनी त्यांना ईमेल पाठवली. त्यांचं उत्तर आलं, तुम्हाला बघता येईल, फक्त तुम्ही तुमचं ID प्रूफ घेऊन या. त्याप्रमाणे ही दोघंही मुलं गेली. राघव मुंबईत राहिलेला होता, त्याने मुंबईची माहिती होती. हे दोघं तिथे गेले ID प्रूफ घेऊन आणि गेटवर या मुलाला अडवलं की तू 17च वर्षाचा आहे, तुला BARCच्या गेटच्या आतमध्ये जाता येणार नाही. 27 वर्षाच्या राघवला, ज्याचा याच्याशी काही संबंध नव्हता, त्याला जाता येईल. तर ही मुलं वैतागली की मग तुम्ही ईमेलमध्ये असं लिहायला पाहिजे होतं की तुम्ही 18 वर्षाचे असाल तरच या. त्यांनी त्यांच्या डायरेक्टरला, ज्यांचा ईमेलमध्ये लँडलाईन नंबर होता, त्यांना फोन लावला आणि थोडंसं उद्वेगाने म्हणाला की फिर हमको बुलाया क्यों, हम लोग मध्य प्रदेश से आए. त्या डायरेक्टरने विचारलं, मध्य प्रदेश से किस जिले से आए हो? तो म्हणे खरगोन में कौन से गांव से आए हो? तो कसरावत तहसील. गाव कोणचा? लेपा. तर म्हणे तू जिथे आहेस तिथेच उभा राहा, मी येतो. 5-10 मिनिटात ते तिथे जाऊन पोहोचले आणि कौन है वो लेपावाला लडका असं त्यांनी विचारलं. हा बिचारा घाबरत तिथे गेला. त्यांनी त्याला जवळ घेतलं आणि म्हणाले कि बेटा मेरा गांव भी तेरे गांव से 15 किलोमीटर दूर है. मैं भी 8वीं तक सरकारी स्कूल में ही पढ़ा हूँ. फिर बाद में मैंने इंजीनियरिंग किया और आज डायरेक्टर की पोजीशन में यहाँ BARC में काम कर रहा हूँ. मला सांगायला आनंद होतो की श्रीकृष्ण गुप्ता हे त्यांचं नाव आहे. आउटस्टँडिंग सायंटिस्ट म्हणून त्यांनी BARCमध्ये काम केलं आणि आज ते सायंटिफिक ॲडवायझर टू PM या पोझिशनवरती काम करत आहेत. तर जेव्हा त्यांचं बोलणं वगैरे झालं, त्यांनी दाखवलं सगळं आणि मग म्हणाले तुम्हारे दीदी को जरा फोन लगाव. त्यांनी मला फोन लावला आणि म्हणाले की माझ्या जन्मभूमीसाठी काहीतरी करावं. ऋणमुक्त तर नाही होऊ शकत, पण काहीतरी एक परतफेड करण्याचा प्रयत्न करावा अशी माझी खूप दिवसापासूनची इच्छा आहे. तुमच्या संस्थेच्या माध्यमातून ती पूर्ण होईल असं मला वाटतं. तर तुम्ही त्याला तयार आहात का? BARCशी संबंध जोडला जातोय, कोण नाही म्हणणार. आपण म्हणतो ना, एखाद्या चांगल्या घरातला मुलगा किंवा मुलगी सांगून आले तर फार काही बघू नका, डोळे झाकून द्या. तसं मी डोळे झाकून हो म्हणाले आणि ज्या दिवशी आम्ही तिथे ॲग्रीमेंट्स वर सह्या करायला गेले
त्या दिवशी योगायोगाने डॉक्टर अनिल काकोडकरांची पण भेट झाली. त्यांना मी म्हणाले की असं BARCचं एक आउटरीच सेंटर आमच्याकडे सुरू होतं आहे आणि त्याच्या उद्घाटनासाठी आपण यावं अशी आमची इच्छा आहे. मला वाटलं थोडे ते आडेवेडे घेतील की नाही, आता मी खूप बिझी असतो, काही मला वेळ नाही आहे. पण खरगोन जिल्ह्यात का, ठीक आहे येतो. त्यांनी सेक्रेटरीला बोलवलं, तेव्हा ते रिटायर झालेले होते ॲक्च्युली. त्यांनी सेक्रेटरीला बोलवलं आणि म्हणाले की यांना कुठली डेट पाहिजे ती सांग, माझ्या कॅलेंडरमध्ये रिकामी असेल तर त्यांना दे. आणि अशा प्रकारे 3 जुलै 2017 BARC बरोबर आमचं आउटरीच सेंटर सुरू झालं आणि त्याच्या उद्घाटनासाठी डॉक्टर अनिल काकोडकर, ज्यांना Z+ सिक्युरिटी आहे, ते आमच्या छोट्याशा आश्रमामध्ये येऊन थांबले होते. माझ्यासाठी ही खूप अभिमानाची गोष्ट आहे, कारण हे कधी माझ्या स्वप्नात सुद्धा येण्याची शक्यता नव्हती. हे सगळं चालू असताना 5 मुलांना आम्ही विज्ञान आश्रमात पाठवलं. ती मुलं शिकून परत आली. या मुलांचं पुढे काय करायचं हा प्रश्न होता. मग त्यांनाच आम्ही थोडी सामग्री दिली, साहित्य दिलं आणि त्यांनी काम करायला सुरुवात केली. हे सगळं चालू असताना आणखी एक घटना घडली की ज्या तलवार बाबांनी मला आश्रम दान दिला होता ते राहायला दुसरीकडे होते. ते राहायला नर्मदा किनारी होते आणि आता तर लेपा गावात पण राहत नाहीत. त्यांनी एक दिवस मला निरोप पाठवला की त्यांच्या गोशाळेची किल्ली पाठवली आणि जो घेऊन आला माणूस त्याला म्हणाले की दीदी को बोलना की आज से ये गोशाला भी तुमको संभालना है. आणि माझं डोकं सटकलं. म्हटलं आश्रम म्हणजे जागा वगैरे ठीक आहे, गाई कुठे सांभाळणार. म्हटलं मी त्या माणसाला मी निरोप दिला की बाबा को बताओ कि आज तक मैंने बिल्ली भी नहीं संभाली है, गाय कहाँ से संभालूं, और वो भी एक नहीं 6 गाय है. तो बिचारा 4-5 दिवस त्यांनी हेलपाटे मारले आणि तोही यायचा बंद झाला. 8 दिवसांनी आमचा एक कार्यकर्ता तिथे गेला. त्याच्या लक्षात आलं की गाई तर अगदी मरणावस्थेत आहेत, त्यांना चारा पाणी कोणी घातलेलं नाही आहे. त्यांनी कुलूप तोडलं, पाणी चारा दिला, डॉक्टरला पण बोलवलं, जे काय ट्रीटमेंट वगैरे द्यायची असेल ती झाली. आणि मग मला समजलं की त्या तलवार बाबांच्या पायाला फ्रॅक्चर झालेलं आहे आणि ते आता 2-3 महिने काही हालचाल करू शकणार नाहीत, म्हणून ती जबाबदारी आपल्याकडे दिली आहे. पण नंतरसुद्धा त्यांनी ती जबाबदारी स्वीकारली नाही. मुझे अभी हे संभाललं नाही. त्यावेळी खरोखर राग आला होता की कुठून मी मुलांसाठी पैसे मागू, लोकांसाठी की गायींसाठी मागू. आणि त्या दूध देणाऱ्या गायी पण नव्हत्या. पण मला असं वाटतं की ती त्यांची दूरदृष्टी होती. त्या 6 गायींपासून आता 35 गायी आमच्याकडे झालेल्या. कधी 45-50पर्यंत पण संख्या जाते. पण त्याच्यातले जे गोरे असतात किंवा म्हाताऱ्या झालेल्या गायी असतात त्या गायींना सांभाळतो, पण गोऱ्यांना मात्र आम्ही कुठल्या तरी शेतकऱ्यांकडे देऊन टाकतो की त्यांना बैल म्हणून ते पुढे वापरता येतात. आणि ज्यांच्याशी आमचा परिचय आहे अशाच लोकांना देतो. तर आज 150-200 लोकांसाठी जे काही दुधाची व्यवस्था लागते त्या व्यवस्थेसाठी बहुधा त्यांना ती कुठेतरी इंट्युशन झालं असावं आणि आज त्या गायींचं सकस दूध आमच्या मुलांना मिळतं आहे. हे सगळं चालू असताना पुन्हा विज्ञान आश्रमातनं आलेल्या मुलांची कामं चालू झाली. ती छोटे मोठे टेबल बनव, स्टूल बनव असं चालू होतं. मग जेव्हा शाळा रजिस्टर झाली 2015 साली, तेव्हा असं वाटलं की या मुलांना आपण सगळं कार्पेंट्रीचं सामान आणून दिलेलं आहे, फॅब्रिकेशनचं सामान आणून दिलेलं आहे, मग बेंच आपण विकत का आणायचे. त्यांना विचारलं की बेंच तुम्ही बनवणार का. म्हणाले हो. आणि आज मला सांगायला खरोखर खूप आनंद होतोय की संपूर्ण भारतातली आमची पहिली शाळा अशी आहे की ज्याच्यामध्ये शाळेचं पूर्ण फर्निचर शाळेतली मुलंच बनवतात. फॅब्रिकेशन प्रचंड मोठ्या मोठ्या शेड्स ही मुलं बनवतात. गोशाळातली शेड असू देत, आमच्या बिल्डिंग्सवरच्या कपडे वाळत टाकण्यासाठीच्या शेड्स असू देत, अनेक ठिकाणी ही मुलं फॅब्रिकेशनची कामं पण उत्कृष्ट करतात, प्रोफेशनल लेवलवर करतात. मग हळूहळू करोना काळ आला. पुन्हा तोच प्रश्न आला की या मुलांना शिक्षण नाही, घरी जाऊ शकत नाही आहेत, मग यांना काय शिकवायचं.
मग DBRT हा डिप्लोमा इन बेसिक रुरल टेक्नॉलॉजीचा कोर्स आम्ही या मुलांसाठी सुरू केला. आणि तो कोर्स सुरू असताना करोना तर होताच, मजूर मिळत नव्हते बांधकामासाठी. पण त्याच काळामध्ये अजून एक घटना 2019 सालची, करोनाच्या थोडीशी आधीची आहे. अचानक 19 मे 2025ला प्रचंड मोठं वादळ आलं आणि आमच्या आश्रमावरचे पत्रे उडून गेले. या मुलांनी ते पुन्हा आणून लावले, पण त्याच्यामध्ये गॅप्स राहिले. पाऊस पडला की धोधो पाऊस त्या गॅप्समधनं यायचा. पाऊस नसेल तेव्हा 7-8 फूट मोठमोठाले नाग यायचे, विंचू यायचे, साप यायचे. मागची भिंत पडायला आली होती. आणि ज्या दिवशी मण्यार नावाचा एक अत्यंत विषारी साप माझ्या रायटिंग टेबलवर, माझ्या पुस्तकावर होता, मी गमतीने त्याचा, मला साप ओळखता येत नाहीत, मी गमतीने फोटो काढून व्हॉट्सअपवर मैत्रिणींना पाठवला आणि लिहिलं की आज हा साप माझ्या टेबलावर अभ्यास करत होता. कौतुक तर कोणी केलं नाही, पण त्यांनी शिव्या द्यायला सुरुवात केली मला आणि म्हणाले की तुला अक्कल आहे का, तो मण्यार आहे आणि तो अत्यंत विषारी आहे, भारतातला सगळ्यात विषारी साप आहे, तू एवढ्या मुलांना घेऊन तिथे राहतेस. मागचा पुढचा विचार न करता आम्ही ती सगळी जागा डिमॉलिश केली. कुठलीही आर्थिक व्यवस्था नव्हती. सगळ्यांना हात जोडून विनंती केली होती की माझ्याकडे पैसे आले की तुम्हाला देईन, तुमचे पैसे बुडवणार नाही, पण पैशासाठी माझ्या दारात उभे राहू नका. आश्चर्य असं की ज्या आर्किटेक्टला आम्ही शशिकांत जागीरदार म्हणून नाशिकला 85 वर्षाचे आर्किटेक्ट होते, त्यांना कम्प्युटर वगैरे चालवता येत नव्हतं, त्यांनी हातानेच ते ड्रॉइंग काढून दिलं आणि ते म्हणाले की हे जे तू काम करतेस याच्यासाठी आर्थिक व्यवस्था काय केलेली आहेस. मी त्यांना जागीरदार काका म्हणायचे आणि आमच्या संस्थेच्या सगळ्याच मुलांना त्यांनी खूप प्रेम दिलं होतं. दोघंही नवरा बायको खूप मुलांशी जोडलेले होते. तर म्हटलं काका सगळंच रामभरोसे आहे. आणि बोलता बोलता माझे डोळे भरून आले. थोड्या वेळाने ते मला काहीच बोलले नाही. म्हणाले बघू तुझ्या कपाळावरच्या काही रेषा, काळजीच्या रेषा मला कमी करता येतील का बघतो. आणि नाशिकला जाऊन त्यांनी 5 लाखाचा पहिला चेक पाठवला. काम सुरू झालं. पहिला मजला झाला, दुसरा मजला झाला. दुसऱ्या मजल्यावर खालती तर एक प्रार्थना हॉल होता आणि 2 छोट्या खोल्या होत्या. वरती दिग्विजयच्या डोक्यात होते की आपल्याकडे मुलं वाढतात, डॉर्मेटरी बनवायला पाहिजे. आणि त्यांनी ती डॉर्मेटरी बनवली. आणि डॉर्मेटरी बनवल्यानंतर साधारणतः 100 मुलं आता इथे राहणार आहेत, त्यांच्यासाठी तेवढेच वॉशरूम्स लागतील. तर ते वॉशरूम्स बनवून तयार झाले, फक्त म्हणजे बांधकाम झालं. त्याचं पूर्ण प्लंबिंग, 23 टॉयलेट बाथरूमचं प्लंबिंग आमच्या मुलांनी केलेलं आहे. त्याला टाईल्स लावण्याचं काम आमच्या मुलांनी केलेलं आहे. प्लंबिंग, कार्पेंट्री आणि त्याच्या दरवाजाच्या चौकटी आणि दरवाजाच्या म्हणजे पॅनेल्स हे स्वतः या शंकरनी केलेले आहेत इतर मुलांच्या मदतीने. तर अशा प्रकारे हे व्यवसाय प्रशिक्षण आणि शालेय शिक्षण यांची सांगड घालत हा जो जगन्नाथाचा रथ आहे तो पुढे चाललेला होता. आणि 2022 साली त्याच्यामध्ये अजून एक भर पडली. ती भर फॅबलॅब नावाच्या एका प्रकल्पाची. विज्ञान आश्रमाच्याच माध्यमातून फॅबलॅब नावाचा एक प्रोजेक्ट आम्हाला मिळाला. आणि त्याच्यामध्ये सगळी ॲडव्हान्स मशिनरी, ज्याच्यात लेझर कटिंग मशीन आहे, ज्याच्यात काय म्हणतो आपण CNC वूड राउटर आहेत, 3D प्रिंटर्स आहेत, PCB मिलिंग मशीन्स आहेत, यासारखी अनेक हायटेक मशिनरी या प्रोजेक्टच्या अंतर्गत आम्हाला मिळाली. आणि ट्रेनिंग पण त्याच्या जोडीने मिळत गेलं. या मुलांनी स्वतःच्या डोक्याने पण काही प्रोजेक्ट्स अजून सुरू केले. आणि मला सांगायला आज आनंद होतो आहे की जी आमच्याकडे 9वी-10वी शिकलेली मुलं आहेत, ही मुलं सध्या इंजिनिअरिंग कॉलेजच्या मुलांना ट्रेनिंग देतात. आमच्या आसपासची जे इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत त्याची 1st इयर, 2nd इयर, 3rd इयरची मुलं कधी कोणी 3 दिवसाच्या कोर्ससाठी येतं, कधी 15 दिवसाच्या येतं, कधी 3 महिन्याच्या येतं. आणि त्यांना ट्रेनिंग देणारे जे मास्टर ट्रेनर आहेत त्यांचं मात्र 10वी पूर्ण झाले असेलच याची गॅरंटी नाही. तर हा सगळा प्रोजेक्ट आज खूप चांगला आकाराला येतो आहे. आणि मध्य प्रदेशमधल्या निमाड क्षेत्रातलं व्यवसाय प्रशिक्षण देणारं हे सर्वोत्कृष्ट सेंटर आहे.
असं लोक म्हणतात. मी अजून बाकीचे सेंटर्स पाहिले नाहीत, पण लोकांचा फीडबॅक असा आहे की ऐसा तो हमने कहीं देखा नाही. हे सगळं जेव्हा चालू आहे, काम चालू आहे, मुलं वाढत आहेत, सगळं चालू आहे, पण तरी एक अस्वस्थता मनामध्ये होती की माझ्याकडे मी किती मुलांना हॉस्टेलमध्ये ॲडमिशन देऊ शकते किंवा या प्रोजेक्टसाठी ॲडमिशन देऊ शकते. जास्तीत जास्त 300-400. पण आसपासच्या क्षेत्रामध्ये अशी असंख्य मुलं मुली आहेत की जी या व्यवसाय प्रशिक्षणापासून वंचित राहतात. मग त्यांना आपण हे शिक्षण कसं देऊ?